नाही हो, नाही नाही आईसाहेब, त्यांचं सुख ह्याच घरात आहे, इथंच. असं नाही अधिपती. अहो असंच आहे आईसाहेब, हे त्यांचं घर आहे, त्यांचा संसार, त्यांचा नवरा आहे. तर हा पण तरी त्या आता कुठं राहतात? हा त्यांच्या माहेरी ना? त्यात रागाच्या भरात गेल्या. हा गेल्या रागाच्या भरात गेल्या, पण आता काय कायमच्या तिकडेच राहणार आहेत काय? हा अहो एखादी असती तर तिला जर आपल्या नवऱ्याबद्दल घराबद्दल काही वाटत असतं तर आली असती बॅग घेऊन घरला परत. हा आता तुम्ही त्यासनी आणायला तिकडे गेला होता तेव्हा आम्ही ढोल ताशे घेऊन त्यांच्या स्वागतासाठी तयार होतो का नाही? का? कारण आम्हाला असं वाटतंय की त्यांनी या घरला परत यावं, कारण त्या या घरच्या लक्ष्मी आहेत. हा आता पण त्यांना परत यायचंच नसेल तर आम्ही तरी काय करणार आणि काय बोलणार? परत यायचं नसेल असं नाही यायचं. तुमचं त्यांच्यावर लई प्रेम आहे म्हणून तुम्हासनी असं वाटतंय. पण एक सांगू का अधिपती, ज्याला राहायचं नसेल तर त्याला जाऊ द्यावं, मोकळं करा त्यांना आणि तुम्ही बी मोकळे व्हा. काय झालं? एवढा कसला विचार करताय? असं मोकळं करणं आणि मोकळं होणं एवढं सोपं नसतं आईसाहेब. लय झालं, आता सूक्ष्मोक्ष लावायला पाहिजे. ऐक अक्षरा, मला अधिपतींचं वागणं नाही आवडलेलं. तू एवढं त्यांना भेटायला गेलीस, भांडण मिटवायला म्हणून गेलीस आणि ते तुझ्याशी साधं बोललेही नाही, निघून गेले. हे वागणं बरोबर नाहीये अक्षरा, मला नाही आवडलंय हे. त्यांना राग आलाय आई तक्रार केल्याचा. त्याचा सगळ्यात जास्त राग आलाय त्यांना. आणि मी सॉरी म्हटलं त्यांना. मी म्हटलं चूक झाली माझ्याकडून, मला माफ करा. अक्षरा खरं सांगू का, आम्ही सॉरी म्हणतो ग तुला. हे सगळं आमच्यामुळे झालंय. खरंच आम्ही तक्रार केली नसती ना तर ही वेळ आलीच नसती. पण मी तुला सांगत होते ना की तू नको सगळं स्वतःवर घेऊस. तू ऐकलं नाहीस ना अक्षरा माझं. अगं काय झालं असतं, आम्ही जबाबदार ठरलो असतो, ते आम्हाला बोलले असते, ठीक आहे, आम्ही ऐकून घेतलं असतं अक्षू. पण आता बघ काय झालंय. आता हे सगळं तू तुझ्यावर घेतल्यामुळे ते तुला जबाबदार धरतायत ना, आणि त्याच्यामुळे भांडण बघ केवढं वाढत गेलंय हे. नाही गाई, भांडण आता आहे ते मिटेल नंतर. पण त्यांना तुमचा राग आला असता आणि मला ते नको होतं म्हणून मी सगळं माझ्यावर घेतलं. मला एवढंच वाटतं की मी इतकं समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते माझ्या परीनं, तरी त्यांनी ऐकून का नाही घेतलं? माझं बोलणंच त्यांनी पूर्ण ऐकून नाही घेतलं. हेच चुकलंय त्यांचं अक्षू, हेच मला नाही आवडलेलं. तुला खरं सांगू आई, आता जसे वागतायत ना तसे नाहीयेत अधिपती. अक्षरा तू पुन्हा त्यांची वकिली नको करूस ग. नाही, मी वकिली नाही करत आहे. मी तुला खरं सांगते, मला माहिती ना ते कसे आहेत. असे नाही आहेत ते. आमचं कदाचित नीट बोलणंही झालं असतं आज जर भुवनेश्वरी मॅडमचा फोन आला नसता तर. काय? हो, त्यांचा फोन आला आई. भुवनेश्वरी मॅडमचा मध्ये फोन आला. त्यांनी काहीतरी कामासाठी अर्जंटली अधिपतींना बोलावून घेतलं आणि माझं बोलणं काही न ऐकता ते निघून गेले घरी. पण हे बरोबर नाहीये ना वागणं. बायको आहेस ना तू त्यांची, मग तुला थोडासा वेळ द्यायला हवाय ना त्यांनी. ही काय पद्धत आहे वागण्याची? प्रेम केलंय ना, मग ऐकून घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? एकदा तरी ऐकून घ्यायचं होतं. मला मान्य माझ्याकडून चूक झाली, पण त्याची शिक्षा आयुष्यभर देणार आहेत का ते मला? माफ करायला काय हरकत आहे एकदा? आणि मी तर म्हणते झाली चूक, मला शिक्षा द्या, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता आमच्या बाळाला शिक्षा होते गाई, मला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतोय. खूप त्रास होतोय आई. ताई, ताई झोपली नाहीस अजून? जाग्या दिसतो ना आम्ही, मग कशाला विचारतेस? नाही, मी आपलं सहज विचारलं. जा झोप. नाही, जाते मी. जाते. पर त्याचं काय झालं? कशाचं? अगं ते व्हिडिओचं धावलं नव अधिपतीसनी. दाखवला. काय म्हणले? चिडले नव ते? नाही, चिडले नाही. हा, अधिपती नाही चिडले? अगं मग ताई
मग त्याचा उपयोग काय झाला? मी एवढा व्हिडिओ काढला, त्यासनी दाखवून काय उपयोग झाला सांग की. लई उपयोग झालाय. अगं ताई, कसा उपयोग झाला सांग की. अगं मला तर वाटलं अधिपती एवढे चिडत्याल का त्या मास्तरनीच्या घरी जाऊन तिची पुरी वाटच लावत्याल. ते चिडण्यापेक्षा दुखावले गेलेत आणि ते जास्त घातक आहे सुनबाईंसाठी. ताई मग आता आपण काय करायचं? हे बघ ताई, मला का नाही थंडच बसवणं झालंय बघ. मला तिची पुरी वाट लावायची. थंड तर नाहीच बसायचं. व्हिडिओ दाखवून एक घाव झालाय, आता आणखीन एक घाव की सुनबाईंचा गेम खलास. ताई तू असा घाव कर का तिचं पुरं खानदान रस्त्यावर आलं पाहिजे. भाकरीच्या तुकड्यासाठी बी तरसले पाहिजे ते लोक. तुला आठवते ना व त्या दिवशी तिचा थेरडा बाप आपल्याला कसं काय काय बोलला, तुला आठवते ना व? या असल्या असभ्य आणि असंस्कृत घरात माझी मुलगी दिली ना, याचाच मला पश्चाताप होतोय. फक्त त्यालाच नाही, तिच्या पुऱ्या खानदानाला आपण सैल नाही सोडलं पाहिजे बघ ताई. कुणी काय काय बोललं, काय काय केलंय हे आमच्या समद ध्यानात असतंय. आम्ही काय बी विसरत नसतोय, फक्त सगळं स्टेप बाय स्टेप करतो आम्ही. ताई मग आता तुझी पुढची स्टेप काय आहे? कळल तुला उद्याच. जा जाऊन झोप आता. वय ताई. देवा, मी कसं बोलू अधिपतींशी? मला कळत नाहीये. ते बाबा होणार आहेत ही बातमी मला लवकरात लवकर त्यांना सांगायची, पण कशी सांगू मी? भेटलो की फक्त वाद होतात आमच्यात. इतकी गोड बातमी आहे पण त्यांना सांगण्याचं योगच येत नाही. मला शक्ती दे देवा. अधिपतींना ही बातमी मी लवकरात लवकर सांगू शकेन यासाठी शक्ती दे. अक्षरा घे चहा घे चल. अगं नाही, मला उशीर होतोय. आई शाळेत पण जायचे काम आहेत. तू बस ना, मी नाश्त्याचं बघते. नाही नाही चल, गार होईल चहा ये. बर. हा घे, गरम आहे हा, सावकाश. हो मग अक्षरा काय ठरवलंयस आता? कशाचं? एकूणच सगळं. अगं अधिपतींशी बोलल्याशिवाय काहीच ठीक होणार नाहीये. पण ते तुझ्याशी बोलायला तयार नाहीत ना ग. आत्ता नाहीये तयार, पण कधीच बोलणार नाहीत असं नाही होणार. मला एक कळत नाही अक्षू, काय एवढा का राग करतायत ग ते तुझा? नाही म्हणजे तक्रार वगैरे केली ही गोष्ट मी समजू शकते, पण तरी जरा जास्तच राग करतायत असं नाही वाटत आहे का? अगं तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्येही भांडणं झाली, अबोलाही झाला, पण 1-2 दिवस टिकतो ग अबोला. हे जरा जास्तच होतंय तुमचं. होतंय आई, पण मला माहितीये यामध्ये अधिपतींची चूक नाहीये. अक्षरा तू पुन्हा आता त्यांची बाजू नको घेऊस. नाही, मी खरं सांगते आई. मला माहितीये ना, मला कळतंय अधिपतींना हे सगळं भांडण मिटवायचंय, पण भुवनेश्वरी मॅडम त्यांना करू देत नसत. अरे आज लवकर उठलायसा? हा झोपलोच नाही. का? झोपच लागली नाही. ते व्हिडिओमुळं? जाऊ दे, सोडा, ते विषय संपलाय आता. काय त्यासनी करायचं ते करू द्यायचं. पण तुम्ही हे करताय ते बरोबर नाही. काय? तुम्ही नीट खात पित नाही, झोपत नाही. हा, असं किती दिवस चालणार आहे? काय माहित नाही, जाऊ दे. नाही पण तुम्ही असं करू नका, हे चुकीचं आहे. काय चुकीचं आहे काय बरोबर आहे या सगळ्याच्या पुढे गेलोय आता मी. एवढं तुम्हाला कळत असतं तुम्ही स्वतःला त्रास करून घेतला नसता अधिपती. आणि तुम्ही एवढा त्रास करून काय होणार आहे सांगा की? त्या त्यांचं आयुष्य तिकडे मजेत जगतात, हां, मित्राबरोबर फिरतात. तुम्ही असं वागून काय होणार आहे? मी स्वतःला लई समजावतोय, त्रास करून घ्यायचं नाही, पण मन मानत नाही हो. सारखं मला आठवत राहते असं का बरं वागले असतील. मी खरंच त्यासनी त्यांच्या योग्यतेचा वाटत नाही का म्हणताना या असं वागायला लागलेत काय मला कळतच नाही. इतके दिवस माझ्या समोर जे होत्या त्या मास्तरीनबाई खरे आहेत का आता हे जे दिसायला लागले ते खरं आहे? खेळ चाललाय माझ्या मनात नुसतं. दोन म्हणता मला रात्रभर झोप नाही. माझं मनच मानायला तयार नाही की आमच्या मास्तरीनबाई अशा वागू शकते. लई विश्वास आहे माझा त्यांच्यावर. अधिपती तुमचं हे सगळं एकतर्फी चाललंय असं वाटतंय आम्हाला. त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे असं वाटत नाही.
पण ज्याच्यावर आपलं प्रेम असतंय का नाही त्याला त्रास होईल असं आपण काही कधी करत नाही. आता त्यांचं वागणं बघितलं ना तुम्ही, नुसता त्रास द्यायला लागलेत तुम्हाला. हे असं किती दिवस चालणार आहे? जाऊ दे, सोडा. तुम्ही त्रास करून घेऊ नका. हे जे काय आहे त्याचा तुकडा पाडणार मी लवकरात लवकर. जग जिंकून या. फॅक्टरी जाऊन येऊ. काळजी घ्या. तुकडा तर आता आम्ही पाडणार आहोत. आई मी ओळखते अगं अधिपतींना. मला माहिती आहे त्यांचा स्वभाव. माझ्यावर काय ते कोणावरच इतकं चिडू शकत नाही. त्यांना असं राग मनात धरून ठेवता येत नाही. जे मनात असेल ते स्पष्टपणे बोलतात. ते बोलका स्वभाव आहे त्यांचा. मग आत्ता काय एवढं ताणतायत? मागे कसं ना तुला स्वेटर द्यायला म्हणून घरी आले होते. भेटायचं होतं त्यांना तुला खरं तर, पण तसं पुन्हा कधीच नाही केलं ग त्यांनी. कधी भेटायला आले नाही, कधी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. खूप जास्त ताणतायत अक्षु हे सगळं. ते आई काय ना, या सगळ्याला भुवनेश्वरी मॅडम कारणीभूत आहेत. माझी खात्री आहे त्याच आहेत या सगळ्याच्या मागे. आणि त्या काहीतरी सांगत असणार, अधिपती ते करत असणार. अधिपती कधीच त्यांचा शब्द मोडत नाही. अगं पण बरोबर नाहीये हे अक्षरा. तुम्ही आता तुमच्या बाळाचा, तुमच्या आयुष्याचा विचार करायला हवाय ना. तेच तर नाही, म्हणूनच मी काल त्यांना भेटायला गेले होते. मला त्यांना सांगायचं होतं तुम्ही बाबा होणार आहात. नाही सांगू शकले मी काल. जेवढा जास्त उशीर करशील ना तेवढी जास्त परिस्थिती वाईट होत जाणार. आणि या सगळ्याचा ताणही तुझ्यावरचा वाढत जाणार आहे. त्याचा तुझ्यावर आणि बाळाच्या तब्येतीवर परिणाम होईल अक्षरा. तू खाण्यापिण्याकडे पण लक्ष देत नाहीस ग. मी एवढे पदार्थ केले, तू काहीही खात नाहीयेस. आई अगं मला कळतंय माझं चुकतंय, पण मला थोडा वेळ दे प्लीज. मी सगळं नीट करेन. थोडा वेळ दे मला. लवकरात लवकर हा तणाव संपव अक्षरा. तुझ्या बाळाचा आणि तुझ्या आयुष्याचा विचार कर, तुझ्या संसाराचा विचार कर. बस मला एवढंच म्हणायचंय. आणि हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या भुवनेश्वरी मॅडमची सावली सुद्धा तुझ्या बाळावर पडायला नकोय. हो आई, बस जाऊ दे. तू नको काळजी करूस, होईल सगळं ठीक. नाही नाही, व्हायलाच हवंय सगळं ठीक. आणि आराम करायला हवाय तुला. जास्त धावपळ करून चालणार नाहीये. त्यामुळे शाळेत वगैरे जाऊ नकोस. अगं शाळेत जाऊ नको काय आई, मला रजा वगैरे मिळणार नाही. मुलांच्या परीक्षा आल्यात तोंडावर. अगं रजा म्हणतच नाहीये मी. मग तू आता शाळेची नोकरी सोड असं म्हणतेय मी. अरे इथं का उभे आहेस? तुझीच वाट पाहत होतो. का? भाऊजी तुमच्याशी थोडं बोलायचं होतं आम्हाला. हा बोला की, कशाबद्दल? वहिनींबद्दल. झालं, वाटलंच मला. सकाळ झाली की वहिनींचा विषय सुरूच झाला. कान किटले आमचे. मला काय बोलायचं नाही बघा. अहो तुम्ही बोलू नका, पण आमचं ऐका तरी. ऐकायचं बी नाहीच आहे. असं नको करू अधिपती. ओंक्या, तुझं परत सुरू झालं काय त्यांची वकिली करणं? भाऊजी वकील वगैरे नाही या. काही गोष्टी तुम्हाला कळायलाच हव्यात. कळल्या, लई गोष्टी कळल्या आणि दिसल्या बी. काल बघितली की, काल तसं मित्राच्या गाडीत बसून आलत्या. हा, एकट्याला याला जमन होई असनी. मित्राच्या गाडीत मदनच पाहिजे आम्हाला. मदन मॅड तोंडाचं. कोण आहे ते मदन? अहो तो मित्र आहे त्यांचा, फक्त मित्र, बाकी काही नाही. शाळेपासूनची मैत्री हो त्यांची. होय, म्हणून काय सारखं त्याला संगच घेऊन फिरायचो? काय शाळेत आहे तू आता? वहिनी काय त्याला घेऊन फिरत वगैरे नाहीये का कुठे? वहिनी तुम्ही आपलं सारखं त्यांची बाजू घेत जाऊ नका. राहू दे. भाऊजी मी खरं तेच बोलतीये. काय नाही, मग एवढं होतं तर मग काल त्याच्याच गाडीतनं कशा काय आल्या बरोबर? अहो मदन म्हणाला मी सोडतो म्हणून वहिनी त्याच्या गाडीतून आल्या. बसा, उगाच काहीतरी सांगू नका. भाऊजी काल मी वहिनींबरोबरच होते. आम्ही दोघी फॅक्टरीत यायला निघालो. रिक्षाची वाट बघत असताना मदन गाडी घेऊन आला. तो स्वतः म्हणाला आम्हाला की सध्या मी फ्रीच आहे, मला काही काम नाहीये, सांगा कुठे सोडायचंय तुम्हाला, मी सोडतो तुम्हाला. आम्ही खूप वेळापासून रिक्षाची वाट बघत होतो, पण रिक्षा काय मिळालीच नाही, म्हणून त्याच्या गाडीतून आलो, बाकी काहीच नाही. तो फ्रीच आहे, पण आपण फ्री व्हायचं का नाही त्याच्यासाठी आपल्याला कळलं पाहिजे ना, आहे का नाही? तो मस्त म्हणाल आमच्या गाडीत बसा. गाडी आपल्याला अक्कल पाहिजे का नाही, कुणाच्या गाडीत बसेन कुणाच्या नाही. ते
आमच्या काय ढीक गाड्या आहेत की काय कमी आहेत गाड्या? हा बरं आमचं एक पेटलं जाऊ दे, आमच्यावर भांडण झालंय सोडा, ह्याला सांगायचं होतं, ह्यो आला असता न्यायला, ह्याला का सांगितलं नाही? पण नाही, ते त्याच्याच गाडीत बसून, कारण का आमच्या नाकावर टिच्चून आम्हाला दाखवायला ना बघा मी कशी मित्राच्या गाडीत बसून आले तुमच्या फॅक्टरीत म्हणून. भाऊजी अहो काय झालंय काय तुम्हाला? हे बघा भाऊजी, असं काहीच नाहीये. वहिनीनं खरंच तुम्हाला भेटायचं होतं म्हणून त्या आल्या. अचानक तो मदन भेटला आणि तो म्हणाला मी तुम्हाला सोडतो. वहिनी नाहीच म्हणत होत्या. मीच वहिनींना म्हटलं वहिनी आपल्याला उशीर होतोय, भाऊजी निघून जातील, म्हणून वहिनी गाडीत बसल्या. हो, आणि मी जेवढं वहिनींना ओळखते ना त्यावरून सांगते, वहिनींचं खरंच तुमच्यावर खूप जास्त प्रेम आहे भाऊजी. मदन आणि त्यांच्यात निखळ मैत्री आहे, फक्त मैत्री. प्लीज तुम्ही हे समजून घ्या भाऊजी. उगाच वहिनीबद्दल गैरसमज निर्माण करून घेऊ नका. खरं आहे अधिपती, त्यांच्यात फक्त मैत्रीच आहे. मी मदनशी बोललो ना तेव्हा मला पण हेच जाणवलं. तू उगाच राग करू नकोस. हे बघ, त्या माणसाचा मला राग आलेला आहे तर आलेला आहे, तो माझ्या डोसक्यात गेला, तो नको आहे मला. मग हे आम्हाला नको, बहिणींना जाऊन सांग. मी कशाला सांगायला पाहिजे? स्वतः कळत नाही. अगं आई काय बोलतेस? तो नोकरी कशी सोडू मी? सध्या नोकरीपेक्षा तुला तुझी तब्येत जास्त महत्वाची आहे अक्षरा. तुला तुझ्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. अगं बरोबर आहे, मी काळजी घेईन. तू एवढं नको टेन्शन घेऊस आई. मी शाळा वगैरे सगळं मॅनेज करेन, सगळं ठीक होईल. तू एवढी धावपळ नाही करणार मी. पण अक्षरा ऐक ना, मला भीती वाटते ग. कसली? भुवनेश्वरी मॅडमची. आई त्यांना घाबरण्याची काहीच गरज नाही. अक्षू, आत्तापर्यंत त्यांच्याबद्दल जे काही ऐकलं बघितलं ते सगळं ठीक आहे, पण आता जे अनुभवतोय ना त्याच्यावरून मला ते खूप डेंजर वाटायला लागलेलं आहे. मनात आलं की काहीही वागतात त्या. आणि तू त्यांच्या शाळेत काम करतेस ना, तुला नक्कीच त्रास देतील ग. असं काही नाही करणार त्या. तू ते संक्रांतीच्या दिवशी घरी गेली होतीस तेव्हा कशा वागल्या ना त्या? अनप्रिडिक्टेबल वागणं त्यांचं. काहीही करू शकतात त्या. एक तर त्यांना तू सून म्हणून नकोयस, त्या घरातही गेलेली तू चालणार नाहीये त्यांना. म्हणून ना मला थोडी रिस्क वाटायला लागली. कशाला विषयाची परीक्षा घेतोय आपण? त्यांच्यापासून 4 हात लांब राहिलेलंच बरं आहे बाई. हो आई, मला तुझी काळजी कळतीये आणि तू जे म्हणतेस ना त्याचा मी विचारही करेन, नक्की विचार करेन. फक्त आत्ता नको. आत्ता मुलांच्या परीक्षा होऊन जाऊ दे 10वीच्या, मग नंतर बघू. ठीक आहे, तुला जसं योग्य वाटतं ना तसं कर. आणि तू नको काळजी करूस आता. बरं चल, मला उशीर होतोय. मला मुलांच्या वह्या पुस्तकं पण घ्यायची आहेत. मी निघू? बरोबर, मी डबा आणि पाण्याची बाटली आणते. आणि अक्षय ऐक ना, तुला एक सांगायचं होतं अगं, त्या मदनशी बोल ना एकदा. नाही म्हणजे जशी आम्हाला तुझी काळजी आहे ना तशीच त्यालाही तुझी काळजी आहे, म्हणून बोलला तो काळजीपोटी. हां, खूप अपसेट झाला होता ग. एकदा वेळ मिळाला ना की त्याला बोल, फोन कर, बरं वाटेल त्याला. हां हो, मी बोलते. तू नको काळजी करूस. थांब, मी डबा आणते. हां हॅलो, बोला ना मॅडम. सकाळी सकाळी कसं काय फोन केला? उगाच फोन करू काय आम्ही तुम्हाला? नाही म्हणजे काही काम होतं का माझ्याकडे? काम आहे म्हणूनच फोन केलाय. नाही आय एम सॉरी. म्हणजे नाही, बोला ना मॅडम, बोला ना. पण ते जाऊ द्या, आम्हाला सांगा काय तुमची शाळा काय म्हणते? मॅडम सगळं ठीक आहे. नाही, आम्हाला काही ठीक दिसत नाही. अहो म्हणजे माझं काय चुकलं का? मी तर मंथली रिपोर्ट पाठवतोय ना तुम्हाला. यो रिपोर्ट बघितला म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन केलाय. शाळेमुळे कधी आम्हाला फायदा तर झाला नाहीच, झालंय ते फक्त नुकसान. त्यात तुम्ही शिक्षकांचा एवढा भरणा केलाय की त्यांच्या पगारातच आमचा लई पैसा जातोय. म्हणजे मॅडम मी मॅडम ते मी काय करू नका. आम्ही काय सांगतोय ते जरा नीट ऐका. होय, मी ऐकतोय मॅडम, तुम्ही बोला ना. आम्हाला शिक्षकांचा भरणा कमी करायचा आहे. कमी करायचं आहे म्हणजे मॅडम काही समजलं नाही मला. म्हणजे त्यांना घरी पाठवायचं आहे. हो पण मॅडम असं कसं काय घरी पाठवणार त्यांना? नाही म्हणजे बघा ना, अहो मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, पोर्शन अजून बाकी आहे.
आणि शाळेतले सगळे शिक्षक आपापलं काम अगदी चोख करतात मग कुठल्या बेसिसवरती घरी पाठवायचं त्यांना? फुलपगारे आम्हाला एक सांगा, शाळेच्या मालकीन कोण आहे हो? तुम्ही. मग शाळेच्या बाबतीत सगळे निर्णय कोण घेणार? तुम्हीच. मग आम्ही जो निर्णय घेतलाय तो ऐका फुलपगारे. कशाला उगाच लांबण लावताय? पण कुणाला काढणार नोकरीवरनं? अक्षताला.